काय सांगाल, कसा होता हा एक्सपिरियन्स? फोन कॉलवरच सांगू का? नाही, पण या इट वॉज व्हेरी मच फन. म्हणजे जसं सांगते, खूप लवकर डिस्ट्रॅक्ट होते रे मी. जसं सांगायचं झालं तर खूप शिकण्यासारखं आहे 200 एपिसोड्स मध्ये. कसं एक हिरो फोनवर असतानाही रोमॅन्स करू शकतो. कारण आतापर्यंत मोस्ट ऑफ द गोष्टी अशा असतात की हिरो हिरोईन समोरासमोर असतात आणि मग त्यांचं बॉन्डिंग आणि ट्युनिंग दिसतं. पण आमचं ते फोनवर पण दिसलंय. सो अशा गोष्टी घडल्यात. आणि 200 एपिसोडचा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर खूप अमेझिंग होता. कारण कमाल कास्ट, कमाल डिरेक्शन टीम, कमाल प्रोडक्शन टीम, सगळंच खूप सुपर्ब असल्यामुळे वी एन्जॉयड अ लॉट. आणि बिकॉज ऑफ विच आम्ही आज एवढा मोठा प्रवास गाठलेला आहे असं मला वाटतं. आणि थँक्स टू एव्हरी वन की त्यांच्यामुळे, सगळ्यांमुळे, टीमवर्कमुळे मी वल्लरी करू शकते. सो या. फोन कटचा तुम्ही विषय काढला तर फोन कटचं ऍक्च्युली खूप मोठा टास्क होता आम्हा दोघांसाठी. कारण का जे रोमॅन्टिक सीन करायचे होते आणि आम्हाला क्यू देणार जे होते म्हणजे ते चांगलेच क्यू द्यायचे, पण कधी कधी काय व्हायचं की एडीज चेंज व्हायचे ना क्यू देणारे. तर त्याच्यामुळे काय होतं की सुरुवातीचे जे एडी होते ना त्यांना ती लँग्वेज जमायची, मग ते क्यूज प्रॉपर मिळायचे. काय करी राहिलात तुम्ही, झोपी जेवलात का, झोपी गेलात का, वगैरे वगैरे. तर काय एकदा एडी चेंज झाला आणि तो क्यू देताना तो कोल्हापूरच्या टोन मध्ये क्यू देत होता. हो. आणि मला एकदा कोकणीमध्ये दिलं, ते कोकणी लँग्वेज मध्ये दिलं. तर ते सगळं ऐकून ते ऍब्झॉर्ब करून आम्हाला आमची परत भाषा बोलणं. तर खरंच ऍक्च्युली वी नीड सम अवॉर्ड ऑर समथिंग, सेपरेट अप्रिसिएशन हवं यासाठी. तर असं आम्ही रोमॅन्टिक सीन केलेले आहेत आणि असेच 200 भाग आमचे पूर्ण झालेले आहेत सहज. यस. बरं मनोज, या 5 मुलींमध्ये जेलअप होताना कसा अनुभव होता तुझा? आणि आता पूर्ण वेळ सेटवर असणार आहेस असं आम्हाला वाटतंय. सो काय प्रिपरेशन्स तुझ्या काय आहेत या मुलींसोबतच्या? जेलप होण्यासाठी तू बोलच, मला ऐकायचं वर घे तू आणि नंतर. नाही नाही, कसं आहे की ऑलरेडी यांची भट्टी जमली होती आणि मुळात मी बोलतोय सॉरी, भट्टी जमली. तू त्या भट्टीमध्ये होता स्टार्टिंग पासून, काहीतरीच काय. नाही नाही नाही, कसं आहे की एक यांचा ग्रुप बनला आणि मोस्टली यांचं शूट जास्त असायचं सुरुवातीला. मी एखाद दिवस यायचो, 2 दिवस गॅप असं असायचं सुरुवातीला. आणि मी फार लवकर बोर होतो. म्हणजे असं मी म्हणजे यांच्यापासून बोर होतं असं नाही. मी एक उदाहरण देतो तुला सांगतो. मला एकदा बोर होत होतं म्हणून मी माझ्या मित्राला फोन केला की मला बोर होते, बोलूयात आपण. आणि 5 ते 5.5 मिनिटानंतर मला बोर झालं. मी त्याला म्हटलं ऐक ना, मला जरा काम आहे, फोन ठेवतो मी. तर नंतर मला असं झालं हे ऍक्च्युली त्यांनी करायला हवं होतं जे मी केलं. तर असं आहे, कदाचित आय एन्जॉय माय ओन कंपनी, त्याच्यामुळे मी माझ्या रूम मध्येच असतो, काहीतरी वाचत असतो. त्यामुळे आणि काय त्यासाठी स्पेशल करावं लागणार नाही मला असं वाटतं. कारण का सीन मध्ये जेव्हा आम्ही येतो ना तेव्हा सगळं विसरून आम्ही त्या कॅरेक्टर्स मध्ये असतो. म्हणजे जे एखादे हा, आणि मी पण त्यांना. तर तर त्या सगळ्या गोष्टी. आणि श्वेतासोबत मी काम केलेलं आहे याच्या आधी, असं सासर सुरेखबाई मध्ये. तर तिच्यासोबत ऑलरेडी खूप वर्षांची ओळख आहे, तिच्यासोबत आहे. मिठ्ठू सोबत चांगलं जेलप झालो आहे. हिच्यासोबत आता आमचे चांगले सीन्स आत्ता लिहून येतात विदाऊट फोन कट. तर आत्ता आमचं ते बॉन्डिंग बनतंय, तर होत आहे. आय डोंट थिंक सो मला काही सेपरेट यासाठी एफर्ट्स घेण्याची गरज आहे. ते इव्हेंच्युअली होईलच. बरं, तुमच्या दोघांचे पर्सनली एक छान सीन जे तुम्हाला वाटते की तुम्ही छान केलेत? नाही, मला मी तेच सांगेन ज्या आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं, माझं काही आन्सर बदलणार नाही. टाइमपास म्हणून फोन कट्स आमचे फन होते. पण अगेन आता वैभव सरांमध्ये मुळे जो एक आमचा रोमॅन्टिक सिक्वेन्स वगैरे आता जे लिहून येतात, तर वैभव सरांमुळे ते सिक्वेन्स खूप इंटरेस्टिंग होतात. कार्तिक सर सुद्धा, कार्तिक केंडे सर आहेत, ते सुद्धा छान असे काहीतरी मध्ये मध्ये एलिमेंट्स टाकत असतात. सो त्या सीन्स मधलं असं आता एक नवीन आलंय की कार्तिक सरांनी ते नवीन एक एलिमेंट शोधून काढले की काही झालं की काही मनवायचं असेल एकमेकांना, तर तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी असं एक बोलायचं, तुझ्यासाठी माझ्यासाठी. म्हणजे हे प्लीज, आता मनोजला काहीतरी प्लीज आईंशी चांगलं वाग, प्लीज माझ्यासाठी. मग ते माझ्यासाठी बोलले की तो विरघळणारच आणि तो ती गोष्ट करणार. सो तर ते एक जे रोमॅन्टिक झोन येतोय आणि
त्यातला एक फेवरेट सीन सांगायचं झालं तर एक सासू बेडवर झोपली आहे आणि मनोज बेडच्या खाली तिथे जवळ झोपलाय आणि वल्लरी किचन मध्ये झोपली आहे आणि त्यांच्यातलं एक ते कॉन्व्हर्सेशन आहे. मनोज मिस करतोय वल्लरीला किंवा त्यांच्यातला जो एक दुरावा आहे तो कसा लांबणं पण कमी होतोय. सो तो एक जो सीन होता तो खूप मला आवडला आणि तो छान कोरिओग्राफ केला होता सरांनी. सो या मला पहिल्या एपिसोडचा पूर्ण सिक्वेन्सच मेमोरेबल आहे, कारण का बसचा प्रवास, त्याच्यानंतर मी हिला सांभाळून घेतोय, घरच्यांना हँडल करतोय, म्हणजे ती अगदी जीव द्यायला चालली आई तरी सुद्धा मी खूप कूलली हँडल करतो, हा ठेव फोन नंतर बोलू असं, आणि हिला ज्या पद्धतीने मी मोटिवेट करतोय आणि इथे आल्यावरती जसं आम्हाला ट्रीट केलं जातं, हे सगळाच तो सिक्वेन्स मला असं वाटतं की खूप मेमोरेबल आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचं ना वर्कशॉपमध्ये खूप ते सीन्स आम्ही बऱ्याचदा वाचले आणि ते सीन करताना आम्हाला कुठे आठवावं लागलं नाही की याच्यानंतर काय वाक्य आहे, कारण का ते खूप इझनी त्या मोमेंटमध्ये झालं होतं. आय थिंक ह्या ज्या इझिली होतात ना गोष्टी त्या मेमोरेबल असतात असं मला वाटतं. तसे ते सीन्स होते. बरं, थँक्यू सो मच. फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आतापर्यंत तुम्ही आमच्यावरती जितकं प्रेम केलंय तसंच प्रेम करत राहा. 200, 400, 500, 1000 एपिसोड्स होऊ दे, आणि तुम्हाला आमचं काम आवडत आहे तसंच आम्ही करण्याचा प्रयत्न करत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू. मम. बघत राहा मम. पिंगा कपुरी पिंगा. कलर्स मराठीवर संध्याकाळी 7:30 वाजता. थँक्यू. बाय. बाय.